हर हर
भगिनी आपणा सर्वांना मानाचा मुजरा करू। उपस्थित माझ्या सर्व रसिक मायबाप बंधू आणि भगिनी आपणा सर्वांना मानाचा मुजरा करून श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोंडसुर्डे जांभूळवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक वगनाट्य। एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक वगनाट्य। लेखक श्री कृष्णकांत डावल लिखित। लेखक श्री कृष्णकांत डावल लिखित पाठलाग अर्थात अखेर सत्याला जाग आली। पाठलाग अर्थात अखेर सत्याला जाग आली। या वगनाट्यामध्ये सहभाग घेणारे कलाकार आणि त्यांचा पात्र परिचय। राजा धनंजय रामचंद्र पानगडे, महामंत्री शिवसेना संदीप बोले, सरदार सागर निखिल पानगडे, राजकुमार युवराज विलास पानगडे, कुमार विजय प्रमोद करतोडे, कुमारी विजया शुभम पानगडे, राजसेवक चंदू आणि गोंडू निलेश पानगडे सह सुभाष करतोडे। तरी श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोंडसुर्डे जांभूळवाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोंडसुर्डे जांभूळवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक वगनाट्य। लेखक श्री कृष्णकांत डावल लिखित पाठलाग अर्थात अखेर सत्याला जाग आली। अखेर सत्याला जाग आली। महामंत्री सुशेन आणि सरदार सागर व या माया नगरीचे समस्त प्रजाजन आज वेळेवर उपस्थित राहून जी शोभा आणली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। महामंत्री सुशेन आपल्या राज्यात काय चाललंय व जनता काय म्हणते याचे सविस्तर आम्हाला सांगावे। महाराज आपल्या राज्यात सुख समाधानाने चालले असून सारी प्रजा आपल्या नावाचे गुणगान गात आहे। ठीक आहे सरदार सागर आपण आपल्या या राज्याबद्दल आपले मत प्रकट करावे। राजा जोपर्यंत या राज्याचे पालन करता आपण आहात आणि महामंत्री सुरसेन व सरदार सागर या राज्याच्या भूमीवरती उभे आहोत तोपर्यंत आपल्या या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही। सत्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचे सडे जिंकण्यास तयार आहोत। आपण निर्धास्त असावे राजा। शाबास सागर व महामंत्री सुरसेन आमचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील। राजन आजच्या दरबाराचं प्रयोजन हा दरबार भरण्याचे प्रयोजन म्हणजे राजकुमार नुकतेच 16 वर्षाचे होत आहे तरी राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हाती देऊन येणाऱ्या शुभ दिनी त्यांचा राज्याभिषेक व्हावा ही तीव्र इच्छा मनात धरून आजचा दरबार भरलाय। बोला महामंत्री सुरसेन। महाराज आपला म्हणणं खरं आहे परंतु युवराज अजून लहान आहे त्यांना राज्य कारभाराबद्दल फारसं ज्ञान नाही आणि अशा परिस्थितीत त्यांच्या हाती राज्य कारभाराची सूत्र देणं म्हणजे योग्य नाही असं आम्हाला वाटतं आहे। महामंत्री सुरसेन राजकुमार लहान असतील किंवा त्यांना राज्यकारभार सांभाळता नाही आला तरी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सरदार सागर व तुम्ही त्यांचे पायीक राहणारच ना मग त्यांना म्हणणे कोणते आहे। महाराज राजकुमार लहान असले आणि त्यांना राज्यकारभार सांभाळता नाही तरी महामंत्री यांसारखे बहादर लढवय असताना त्यांना भीती असण्याचं कारणच नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सहाय्यास आहोत। सरदार सागर तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी तुमचा बहादूरपणा फक्त तुमच्यासाठी आणि आमचा बहादूरपणा फक्त आमच्यासाठी उपयुक्त आहे। स्वतःचा बहादरपणा दाखवून या माया नगरीत आलेल्या वीरांनी स्वतःचं रक्षण न करता या माया नगरीचं रक्षण करावं। शाबास सागर धन्यवाद तुमची महामंत्री सुरसेन
तुमच्या स्वतःच्या शौर्यावर तुमचा विश्वास नाही का? महाराज आमच्या शौर्यावर आमचा विश्वास नाही असं मुळीच नाही. आमच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु महाराज, तुमच्याजवळ एक महत्वाची गोष्ट बोलण्याची इच्छा आहे. जर तुमच्या आज्ञा असेल तर बोला, खुल्ला दिलाने बोला. महाराज, युवराजांचा राज्याभिषेक होऊ नये सरकार. युवराजांचा राज्याभिषेक होऊ नये याच कारण सरदार सागर, युवराजांच्या राज्याभिषेकासंबंधी काही अटी आहेत. त्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? नाही, आम्हाला कोणत्याही अटीची माहिती नाही. माहित नाही ना, मग उगाच मध्येच नाक खुपसण्याचं कारण नाही. महाराज, ज्यावेळी तुम्हाला पुत्र संतती नव्हती त्यावेळी तुम्हीच आम्हाला वचन दिले होते की या राज्याचे, या राजगादीचे वारस तुम्हीच म्हणून. आणि आज अचानक युवराजांचा राज्याभिषेक नाही महाराज, नाही, हे आम्हाला मान्य नाही. महामंत्री शिरसेन, आज तुमचा राज्याभिषेक कसा बरं होईल? माझा युवराज गादीवर बसेल. महाराज, वचनाचा भंग न करता आणि दिलेला शब्द न बदलता हे राज्य, ही राज्यगादी माझ्या स्वाधीन करून मोकळे व्हा. महामंत्री, ज्याचा काव मीठ त्याच्याशी वागावणी असं मराठ्यांचा बाण असता. दुसऱ्याच्या संपत्तीवरती स्वतःचा मालकी हक्क दाखवणे म्हणजे कोला लांडग्याचा जगण्यासारखं आहे. महामंत्री सरदार सागर, अखेर तुमच्या सुद्धा दिवस भरले आहेत तर मग पाहतात हे राज्य, ही राज्यगादी कशी मिळत नाही. महामंत्री तुझे ज्या निष्ठेने या राजाची चाकरी पत्करली, त्याच निष्ठेनं या राजाचं रक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य. आणि त्याच कर्तव्याला टाकून महाराज आणि या राजगादीचं रक्षण करू या शंकाच नाही. सरदार सागर, उन्मत्तपणे वर्णन स्वतःच्या बनायचे पोरे मोजणारे नरोदमा धिक्कार असतो तुझा. असेल अंगात रणजुंजारीपणा तर झेल याच मंदिरीचा सागर, शांत व्हा, शांत व्हा, सागर. अरे गोंदो, त्याला किती वेळा सांगितलं मी यायच्या आधी सगळं राजशासन साफ करून ठेव, पण हा कधी माझ्या आधी आलेला नाही. जेव्हा बघा तेव्हा माझ्या मागणं तसं काहीतरी कारण ठरवून आला असेल असतो, पण एवढी दूर त्याला दिसतच नाही का कुठे. अरे गोंदो, अरे चंद्या, अरे कशाला कोण मोठं मी म्हटलं पुढल्या गेट यायचं मागून काय पाठीवरच्या गेट नाही तो? होय ना. होय. ए तुला काय त्याला सोक्षी लावून टाकले. अरे नेहमी का उशीर करा होतो? अरे नेहमी म्हणजे आता तुला करायचं काय? पण खरं तर तू काय करायचं, मी कसं काय सांगू तुला काय करायचं? झालं काय तुला? अरे नेहमी जागरण करून ना सकाळी उठवत नाही रे, हा म्हणून उशीर होतो. होय काय? होय. हा आणि त्याच्यात पुढं आणि काय पुढं म्हणून सांगितलं उशीर होतो. अरे सकाळी काय झालं माहितीये, सकाळी उशिरा उठलो हा. आणि बायको पण उठली नाही. हा पण मी काय केलं, उठलो ना तोंड धुतलं आणि तुला पलट तुझ्या घराकडून येत होतो. नाही तुझा रस्ताच आहे ना माझ्या घराकडून. अरे होय तेच मी रोजच तिकडून जातो. तेवढ्यात वहिनी काय म्हणते, भाऊ म्हणजे माझी बायको. हा हा हो जाता कुठं धावत तर म्हटलं तुटीवर जातोय. मग ती चहा पाणी घेतली की नाही, म्हटलं नाही. मग ती या केलो. माझ्या बायको तुला चहा पाणी विचार ना. हा होय. आम्हाला अरे एवढा मोठा कप भरून चहा, हा एवढा एक पापड आणि एक डिश खीर. अरे माझ्या बायकोन तुला खीर दिला होय. आणि एवढा मोठा पापड पापड. पापड आयला लग्न 10 वर्ष झाली, मला सगळा चौथभर काही दिला नाही. काय म्हणतोस काय? तुला एवढा मोठा हा एवढा मोठा पापड आणि एक डिश खीर. खीर पण दिला. अरे जबरदस्त. जरा विचारतो फोन लावून काय दिला. हा, आयला विचार, फोन विचार. पण विसरलो. तू आणलास काय? काय? फोन आणलाय? आणलाय. लाव लाव मी विसरलो. नंबर लाव, मी सांगतो तो. सांग. नाही नाही येत नाही. अरे याला नाही येत नाही आणि नंबर सांगतोय. अरे 9989. मग असं सांग ना, 9989. हा पुढे 2 वाकडे टाक. आता हे 2 वाकडे. 7777. हा मग असं सांग ना. बरं. हा 7777. 2020. 2 शून्य हा आणि दुसरं काय? 20. आता ते काय तुला नाही समजणार. दे नाही, इकडे. नाही. लावलं लागलं. हा काय ते बोल विचार. हॅलो. अगं तो गोंधू आपल्या घराकडून गेला, मग तो एक पापड दिला असला मोठा आणि मग तो खीर दिली. पापड नाही मग काय, 8 दिवसाची शिली वाकली होती ती गरम करून दिली. काय आणि मग तो खीर पण म्हणतो दिला. मग
कालच्या कुत्र्याला उरल्या भात गरम करून दिला काय असू दे, असू दे. नाही काय नाही काय बोलली? बरोबर आहे हा, ना? हा. अरे मेला पापड कुठला मग? अरे 8 दिवसाची शिळी भाकरी होती ना तुला तयार गरम करून दिला 8 दिवस शिली भाकरी कुरकुरीत लागली ना अरे एकदम कुटकुट होती मला वाटलं पापडच आहे आणि, रे. खीर खाल्लीस काय होय. मेल्या कुत्र्याचा कालचा उरल्या भात होता ना ते जरा साखर टाकून गरम करून द्याला तर कुत्र्याला मुलगी का बा? मला देत नाही तुला देते हा पण त्याचं काय होणार नाही ना. झालं तुला होईल मला काय माहिती ड्युटीवर चल आता जाऊया हा, चल ठीक आहे चल. हा ते पापड आहे. अशा धनंजया काल भरलेल्या दरबारामध्ये या राजगादीसाठी राज्याभिषेकाची तंत्रे बदलून तुम्ही आणि सरदार सागरने माझा भर दरबारात जीव घेणं अपमान केला आणि हा माझा भर दरबारात सागरला जीव घेणं अपमान मला सहन होत नाही. जोपर्यंत मी या अपमानाचा बदला घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सरदार सागर तू देखील माझा अपमानच केलायस पण सरदार सागरला एक वेळ समजावून पाहावे. जर का तो समजला तर ठीक. राजसेवक काल भरलेल्या दरबारातील काही गुप्त बातमी आपल्याला समजल्या मग गुप्त काय जवळ बहुतेक माहिती आहे मला. बोला महाराज काय बोलत होते? महाराज म्हणाले होय होय महाराज काय बोलत होते? बघा महाराज म्हणाले होय होय आराम करा. होय आणि मंत्री सगळं होय हे चंद्याची काय चांगलीच होई. राजसेवक या तुम्ही हुशार दिसताय. तुमची बढती केली जाईल. ते काय म्हणाले? तुला माझा भरती भावना जाईल मला भरती धावायला तू जाईल. तिकडे विचारता रे माझ्या येऊच नको. राजसेवक काल भरलेल्या दरबारातील काही गुप्त बातमी समजली असल्यास विस्तार सांगा. हो समज बोला महाराज काय बोलत होते? महाराज म्हणाले होय म्हणाले होय. महाराज काय बोलत होते? होय म्हणाले. होय हा आराम करा. काय बोलत होते महाराज? राजसेवक आणि सरदार सागरला सांगा की महामंत्री यांनी तुम्हाला ताबडतोब बोलावलं आहे. हे चंद्या जा आणि 2 ब्लँकेट एक चादर घेऊन घ्या. राजसेवक आराम करत जाता का? मी ऐकलाय मी आणतो काय ऐकलं? माझ्या मागून येतो. सरदार सागर अरे या महामंत्री सुरसेनला तो अजून ओळखला नाही. हा महामंत्री सुरसेन म्हणजे विषारी साप आहे साप. तो तुम्हाला दोष कळल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला कोणालाही कधीच गय करणार नाही. महामंत्री या सरदार सागर या. महामंत्री असं कोणतं काम काढलं आपण? सरदार सागर काम तसं विशेष नाही पण चांगलात का काही मनात लपून देऊ नका. सरदार सागर त्या दिवशी भरलेल्या दरबारामध्ये युवराजांच्या राज्याभिषेकासंबंधी जी बोलणी झाली ती तुम्हाला मान्य आहेत का? मान्य असणारच कारण युवराज हे महाराजांचे कुलदीपक आहे. पण सरदार सागर महाराजांनी मला वचन दिलं आहे की या राज्याचे या राजगादीचे वारस तुम्हीच मानून त्याचं काय? ते आता कसं शक्य होईल? ज्यावेळी महाराजांना पुत्र संतती नव्हती त्यावेळी कदाचित ते बोलले असतील पण आज त्यांना हक्काचा वारस असताना दुसरा वारस तयार करणे हे नीतिमत्तेला पडते का? पण सागर महाराजांच्या वचनाचा भंग होत आहे असं नाही वाटत तुम्हाला? वचनाचा भंग वगैरे काय हो? नियमानुसार युवराज हे राजगादीचे वारस राहणार. सरदार सागर म्हणूनच म्हणतो आहे तुमची मदत हवी मला. जर एकदा काय राज्य सिंहासन आमच्या हाती आले की तुम्ही या राज्याचे प्रधान तुम्ही म्हणाल तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला द्यायला तयार आहोत. नाही मंत्री हे मान्य नाही. आमची सरदारकीच आम्हाला पुरे आहे. सरदार सागर तुमची साथ हवी मला. साथ देऊ आणि महाराजांनी युवराजांना नष्ट करू म्हणता? नाही मंत्री ज्याची कावी पोळी त्याची वाजवावी टाली असे भलते संत विचार मनात बाळगून या राज्याचा विध्वंस करणारे राजद्रोही आहात तुम्ही. तुमचे म्हणणे आम्हाला मान्य नाही. बरं येतो आम्ही. सरदार सागर आराम करा. अखेर तूही उलटलाच काय. पण लक्षात ठेव तू महाराज आणि युवराज
तुला तिकडनंही यम दरबारी पाठवून ही राज्यगादी हे राज्य सिंहासन हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. आताच महाराजांच्या शयनगृहात जाऊन महाराजांचा निद्रावस्थेत खून करून त्याचा आरोप सरदार सागर तुझ्यावर टाकून तुला फाशीची शिक्षा पाहताच तो चिमुरडा युवराज काय करत ते. महाराज काय केले ते तुम्ही? युवराजांच्या राज्याभिषेकासाठी वचनाचा भंग होत होता म्हणून तुम्ही आत्महत्या केली की काय? महाराज अरे रे काय पाहतो आहे मी? पिताश्रींचा खून. पिताश्री अरे काय पाहतोय मी? महाराजांचा खून आणि कोणी केला हा खून? महामंत्री या नीच कुणी सागरने केला आहे पिताश्रीचा खून. नाही युवराज, मी महाराजांचा खून केलेला नाही. अगर ते काही नाही युवराज ते सांगत आहेत ते सारं खोटं आहे का? पूर्णतः खोट आहे. महाराजांनी हक्का मारल्यानंतर त्यांच्या हक्केला धावून गेलो. राजमहालात प्रवेश केला. पाहतो तर काय त्यांच्या काळजात खंजीर. त्यांच्या यातना पाहून मनाला फार दुःख झालं. हे नीच कुणी माणसा ज्यावेळी पिताश्रींच्या छातीत खंजीर खुपसलास त्यावेळी तुला दुःख झालं नाही हरामखोरा? युवराज शांत व्हा. तुमचा काहीतरी गैरसमज होत नाही. खून मी केलेला नाही. अगर ते काही नाही युवराज, महाराजांच्या आत्म्याला जर का शांती मिळावी असं वाटत असेल तरी हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. होय महामंत्री, अपराधाला ज्या प्रकारचे शासन केले जाते त्याच प्रकारचे शासन या सागरला झाले पाहिजे. महाराजांचा खून मी केला असे वाटत असेल तर मला जरूर फासावरती चढवा, परंतु न्यायनीती मात्र आम्ही पाहून घेऊ. उद्या येणाऱ्या सूर्य उद्यापूर्वी या सागरला फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही म्हणून राजसेवकांना इशारा द्या. कमोश महामंत्री सुद्धा फक्त कुणाच्या आरोपावरून एका पायावरती उभं राहून फाशीची शिक्षा देणाऱ्या महापातकांनो या सागरला जरूर फासावरती चढवा. पण फासावर जाण्यापूर्वी या सागरची तलवार तुम्हाला आव्हान करते. आणि अंधार कोठडी बंद करून पकडी आराम करा. तू गप्प बस रे. त्या बाजूला मी आहे. दोन वडले तर माझ्या गावची. काय
मजा उत्तम अतिउत्तम या कटकाने आमची दुसरी मजा ती कोणती अरे सरदार सागर एवढ्या मध्यरात्री मी येते ऐकून तुम्हाला धन्यवाद देशील का कशासाठी आलायस तू कशासाठी अरे या बंधनातून तुझी मुक्तता करण्यासाठी आलो आहे मी मुक्तता माझी मुक्तता करणार आणि तू राजद्रोही होय मी राजद्रोही आणि हा राजद्रोही तुझी या बंधनातून मुक्तता करणार आहे हो पण एक अट आहे माझी असं कोणतं सहाय्य हवं आहे तुला सरदार सागर तुला तर ठाऊकच आहे ही मायानगरी हस्तगत करण्यासाठी कित्येकाने प्रयत्न केले कित्येक षडयंत्र रचण्यात आली परंतु ही मायानगरी सहजासहजी कुणी हस्तगत करू शकलं नाही म्हणूनच म्हणतो आहे की या मायानगरीच्या शेवटच्या वारसाचा राज्य हे साम्राज्य आमचं आहे त्या आमच्या वाणीकरण मोकळे व्हा नाही हे कधीच शक्य होणार नाही असं तुझ्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय तुझ्या शरीराचे लटके काढल्याशिवाय तुझी ही मगरूचा शरीरात रक्ताचा देव असेपर्यंत हृदयाची धडपड थांबेपर्यंत या देहातील पंचतत्वात विलीन होईपर्यंत या सागरला जरी फोडून काढलं तरी तुला हेच उत्तर मिळेल की हे पापी कृत्य हा सागर केव्हाच करणार नाही जीवन आलो शरण तुझ्या चरणासी आलो शरण तुझ्या चरणासी हे देवा मजला तुझ्या हृदयासी हे देवा मजला तुझ्या हृदयासी आलो शरण तुझ्या या सागरला सूर्य उदयापूर्वी फाशीच्या ठिकाणी घेऊन या येतो आम्ही मी काय म्हणतो माहितीये ह्यानी खून केल्याने आपल्याला माहितीये मग आपण काय करूया माहितीये आधी यांना उचल मग सांगतो ठीक आहे अरे काय अरे मी काय म्हणतो माहितीये यांना आपण सोडून देऊया हा चालेल आणि त्यांना सांगूया आपण फसून पळून गेले हा काय चालेल हो तुम्ही जा जा तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही पण काय माहिती आहे आम्हाला वेळोवेळी खबर देत जा तुम्हाला वेळोवेळी खबर मिळतच राहील नाही त्यांचा जरा कोंबडा बिस्किट बघितला कोंबडा बिस्किट म्हणजे तुला नाही जाणार तू आता काय हे काय केलं अरे हे अडकवतोच दाखव जरा अरे बाबा ते दाखवा नको ते आपोआप तुझ्या काय अडकलंय तू फक्त पुढे चल आणि यासाठी उभा राहा मी त्यासाठी राहतो मग तुला समजेल काय अडकवायचं पण ती युरियन सांगायला पाहिजे ना चल सांगू चल सागर पलाला म्हणून चल सांगूया चल चल
पालन करणारा, फुललेले फुले कोंबून जावीत असा कोणता घोर अन्याय केला आहे बालकांनी? तू निर्माण केलेल्या भूतलावर वावरताना काय या बालकांची दुर्दशा? परमेश्वरा, तुझी किमया खरोखर जगात आहे रे. दादा, शोक करून तर म्हणले हे वीराचं भूषण नव्हे. आई वडिलांचं कसं नाव उज्ज्वल होईल या देहपुटीसाठी जगणे म्हणजे खऱ्या वृत्तीशिवता. संकटाला सामोर जाऊन संकटांचा मुकाबला करणे हे खऱ्या वृत्ती शौर्य. मरणात जग जगतं हेच खरं. हे वीर बांधवा, उचल तुझे पाऊल. विजया, आम्ही आई वडिलांपासून पोरके आहोत. दोघे एकमेकांच्या आश्रय राहतोय. अगं मुलगी एक परक्या घरचं लेणं. उद्या तुझं घर बदललं तर माझा आश्रय सुटला ग विजया, माझा आश्रय सुटला. असं काहीतरी बडबडू नकोस. परमेश्वर आपला पाठराय काचून आई जगदंबेच्या आशीर्वादाने सुखी हो. अरे हो दादा, मला आई जगदंबेच्या देवळात जायचं आहे. मी जाऊन येते. जा विजया, लवकर घरी परत ये. हो दादा. जय आई जगदंबे, आई जगदंबे. अगे या लेकराच्या नशिबाची किमया पहा. या जगात सत्याला तारा नाही. खरं आणि खोटं यामध्ये 4 फुटाचं अंतर असतं हेच खरं. आई जगदंबे, अगे युवराज माझे वैरी नाही, परंतु तो नराधाम सुरशे राजगादीच्या हव्यासापोटी हे सारे कुठे डाव रचत असला पाहिजे. म्हणूनच त्याने मला कैद केली. महामंत्री सुरशे, अरे अनेक संकटाशी झुंज देऊन आबाद राखलेलं हे साम्राज्य तुला सहजासहजी मिळू देणार नाही. अरे अमानुषपणे धनाच्या महाराजांचा खून केला. आई जगदंबे, अरे हेच एक सत्य आहे. आणि अशा या सत्याला कधी जाग येईल का? अरे रे, पैंजणांचा आवाज आणि अशा या घनदाट जंगलात असलेल्या मंदिराच्या आवारात नाही काहीतरी गूढ रहस्य दिसत आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात जपून बसावं म्हणजे काय प्रकार आहे तो तरी समजेल. बंडखोर सागर आहे ना, कुणी सारा हरामखोर त्याला त्या सागरला कुणी बंडखोर म्हणतो. मग आणि तो सागर म्हणजे अगदी दर्या सागरसारखा आहे. आणि त्याला बंडखोर म्हणतो. हे माझं बघितलंस काय? एकदा बाहेर काढलं ना आत नाही घालणार. अरे तू बाहेर काढणार, मी काय आतमध्ये घालतो? तू दाखवू काय? तुला घाबराय का मी काय नांबर वाटलो काय? अरे अच्युत मोठे बापाचा बापावर गेला. तर घे देवाचं नाव. अरे घे चल. वाघावाली, तलवारवाली, आम्ही 2 बालके. आईला बालके म्हटलं. मग आपण दोघे शूरवीर म्हण. हा, आम्ही दोघे शूरवीर या सागरच्या पाठीशी उभे आहोत. तलवार बघितली काय? मग एक घाव 2 तुकडे करून टाकी. मग काय म्हणू? सागरच्या पाठीशी उभे आहोत. अरे आपण दोघे वीर या चालत्या बोलत्या देवीच्या पाठीशी उभे आहोत. कोण आहात आपण? आम्ही शिपाई हो. दलिंद्र असतो. दलिंद्र आहे शिपाई काय? मग आपण धनंजय महाराज सैनिक पण. हा, आम्ही धनंजय महाराजांचे सैनिक. ह्याचं नाव बंधू आणि माझं नाव चंदू. जर का झाली प्रसन्न देवी तर तुमचे चरण बंधू. रे संध्या काय मस्त आहे.
स्वतःला धनंजय माई सैनिक म्हणता हा. आणि दिनदुबलाबाईची मस्करी करता. तुम्हाला काही लाजूच आहे का हो? चंद्या, लाज म्हणजे काय रे? तुला माहित नाही नाही. मॅडम मी पराठा बांधला होता होय. तो आणलेला नाही बरोबर. माझा डबा काय मी तो दिला नाही आणि दुपारी भाजून खाल्लीस ती काय तिला लाज म्हणतात. लाज आहे खरं मला भाजून झालं पैसे त्यामुळे लाज ना बाजू खाल्ली. तर घसा गेला बघ आज लाजेचा इथून काढता बा घ्या. हा. नाहीतर ती भूत पिसळली तर पालटा होईल थोडी होईल. असे आजचे शहाण्ण भूत असे पाहिजे. बँड बघितलं नाही थोडीशी बाकी हातात आकडा पुरा करून टाकेल हा. आणि मग काय हे काय माझा नाही काय मंदिर आहे दोन्ही हा. स्मशान पण आहे आणि मंदिर आहे. चंद्या, हा. किती छान. बघा काय गाल लाल लाल हा. काय करावे हा प्रसंग तर रडलच आहे. आठवलंच आहे अरे तारी. हे पहा राजसेवा तिकडे देत आहेत. त्यांना सागरचा काहीतरी पत्ता लागलेला महामंत्री दिसतोय. त्यांना विचारून पहा काही लागला आहे का सुगावा ते युवराज महामंत्र्यांचा विजय असो हा राजसेवा घ्या. सागरचा काही पत्ता लागला का? छे छे हो सागर काय बदल लावला येत नाही मग तुम्ही मागे का फिरला आराम करा. तुम्हाला आराम करा ना. काय झालं माहितीये तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सागर संपलाय का बघा गेलो हो, हो. म्हणून एका फार मोठ्या जंगलात गेलो ते जंगलात हो तिथे गेल्यानंतर आहे ना एक आम्हाला मंदिर दिसलं आता आम्हाला वाटलं सागर तिथे लागलं आहे की काय तुला आत बघायला हो गेलो. तर तिथे गेल्यावर एक सुंदर तरुण होती ह्याला बघितलं बरोबर तिने आपलं सगळं बंद करून टाकलं अच्छा काय म्हणत आहे? गाणं अहो, गाणं तिनं बंद केलं. गाणं बंद केला हा मला बघितलं चालू ढाला नसतो ह्याला बघून बंद केला आणि नंतर आपला भूतानी पाठलाग केला. हा, हो. भूतानी पाठलाग केला. अच्छा खरं खरं कुठले आले होते पुत्र? आता कुठल्या आमची एक पण ओळखीचा आमच्या का ओळखीची होती का भूता कुठली ती हा. कळाला की तुम्ही कुठे लपून ठेवलाय त्याला अहो युवराज सागरला लपून ठेवला पण लाकडा ठोकला की मातीला खेळ खेळलं. नाही महामंत्री चला याविषयी आपण जातीने चौकशी करूया. चला काय म्हणाले? जाती घरा जाऊन चौकशी करू जाती. हा ठीक आहे. चल महामंत्री मला वाटतं राजसेवकाने सांगितलेले देऊळ ते हेच असावे. इथे तर लपून बसला नसेल ना सागर? होय होय आज काहीतरी आवाज येतो आहे. तो आवाज एका स्त्रीचा वाटतो आहे. आपण सुंदर अति सुंदर. कोण आहेस तू? तुझा जन्म जन्मांतरीचा प्रियकर. शक्य असतील बाबा असे उद्गार शोभत नाहीत तुझ्या सारख्याला. महामंत्री इथे थांबून काही फायदा नाही. आपण पुढे जाऊया. युवराज या गुलाबाच्या फुलाला सोडून जाऊया म्हणता. नाही युवराज नाही कधीच नाही. कोण आहात आपण? आम्ही मायानगरीचे राजकुमार युवराज आणि हे आमचे महामंत्री शिवसेन. स्वतःला युवराज आणि महामंत्री म्हणता आणि परकी असतील बाबा. गप! पुढे बोलू नकोस. आणि ते ऐकायचं देखील नाही आम्हाला. अगं तुझ्यासारख्या कैक कल्या या सोर सैन्यात चोरकडून फेकून दिलाय. त्याच्या तुझी काय कथा? पण ही करू तुझ्या हातात मिळणार नाही याची खात्री बाळग तू. हीर जमडीची तू या रानावनात वाढलेले एक रानफुल तू काय मला आव्हान देतेस? रानफुल आहे म्हणून सांभाळ वाघ नाहीतर आजूबाजूला असलेले काठीचा टोटाला कमी करणार नाही. असं तुझ्या इश्काचे काटे कसे टोचतात तेच पाहतो. आज तुझ्या बरोबर येते इश्काची रंगपंचमी साजरी करतो. महामंत्री काय चालवलं आहेत आपण? असं आया बहिणींवर अत्याचार करणे तुमच्यासारख्या इमानी मंत्र्याला शोभण्यासारखं नाही. या ठिकाणी मी एक क्षण देखील थांबणार नाही. ए, वाचवा. व्यवस्थित जाऊ दे. आणि गोरगरीब स्त्रियांना एकट्या गाठून त्यांचे अब्रू लुटणारा नरदमा तू आहे तरी कोण? एक घोसवड्या तुझा बाप मला मार्गाने पर्यंत नाही तर तुझा शिर धडा वेगळा केला जाईल. अरे तुझ्यासारख्या नाव माझ्या हातून मारायला नादान पाहिजे नाही माझी. आराम करा. तुझा प्राण तुला प्रिय असेल
राहण्या मार्गाने बऱ्याचा नाही तर अरे कोण गरिबांवरती अत्याचार करणारी गाडा जावला तुझी मुकाट्याने त्या कन्याचा नाच पडून चालता होईल तू नाही तर राम करा स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणाऱ्या नरदमा हे तर तुझ्या जीवाचे मैदान. माझी अब्रू वाचवली नाहीतर त्या नराधामाने मला आयुष्यातून उठून लावलं असतं. हो पण आपण कोण आणि अशा घंटात जंगलात असलेल्या मंदिराच्या वर. माझं नाही विजया, पण मला सांगा तुम्ही इथे कसे प्रगट झालात? मला वाटतं आई जगदंबात माझ्या आखेला धावून आल्या असावी. आपली ओळख सांगावी. विजया तू अशा ओळखी मागे फार मोठं गूढ रहस्य दडलंय. या वेळी माझी ओळख तुला नाही सांगता येणार. बरं विजया येतो आम्ही. थांबा, तुमच्या हाताला मार लागलेला आहे. नाही विजया माझ्या हाताला काहीच लागलेलं नाही. बरं तू तुझ्या घरी जा. प्रत्यक्ष घातकी संघटून तुम्ही माझी अब्रू वाचवलीत आणि यावरती मी तुम्हाला घरी जाऊ देऊ नाही. तुम्ही आमच्या घरी चला. ठीक आहे चल चल. विजया हा कोण झोपलाय? दादा तो कोण आहे मलाही माहित नाही. मला माहित नाही मग तो इथे गेला काय? दादा त्याच्या हाताला मार लागलाय. नाही या खरं बोल नाही तर. दादा माझी तर मला मार, पण यांना मारू नकोस. अरे हरामखोरा असा झोपून गोष्टी काय करत आहे? साध्या भोला मुलींना फुल दाखवून त्यांच्या पाठी लागून येण्यास लाज वाटत नाही तुला? बोल बोल बोल. माया पडली मी तुझ्या. माझी तर मला मार, पण यांना मारू नकोस. स्वतःचा जीव धोक्यात घेऊन त्याने माझी अब्रू वाचवली आहे. विजया हा काय प्रकार आहे आणि हा कोण आहे? हा माझा भाऊ आहे. होय मी हिचा भाऊ आहे. पण आपण कोण? माझं नाव ऐकतात मला कुठेही आश्रय मिळणार नाही. कारण माझ्यावरती गुन्ह्याचा आरोप आहे. सांगा सांगा, या जगात कुणी आश्रय दिला नाही तरी विजया तुम्हाला नक्कीच आश्रय देईल. विजय कुमार कान देऊ नाही का? पण मी कोण आहे हे तुमच्या दोघांशिवाय तिसऱ्याला कळता कामा नये. नाही आम्ही कोणालाही कळू देणार नाही. माया नगरीचे राजा धनंजय महाराज यांच्या दरबारी चाकरी पत्करली. खूप विमानाने चाकरी केली. परंतु महामंत्री सुरसेनाला राजगादीच्या आत सुटली आणि त्याने खूप कट कारस्थानं रचली. त्या कटात मला सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. मी माझ्या निश्चयापासून न ढळल्यामुळे त्याने अमानुषपणे धनंजय महाराजांचा खून केला. या खुनाचा आरोप माझ्यावरती लादण्यात आला. मला फाशीची शिक्षा फरमावण्यात आली. परंतु दैवयोगाने माझी त्यातून सुटका झाली आणि मी राजवाड्यातून बाहेर पडलो. तोच ही टोली माझा पाठला करत आली माझ्या मागोमाग. आणि त्याच नराधामाने माझी अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. होय विजया तुझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तोच महामंत्री सुरसेन. आपलं नाव? माझं नाव सरदार सागर. सागर तुम्ही आमच्या घरी चला. मी जातो थांबून शांत व्हा. ठीक आहे चला तर. हे आई भवानी किती अंत पाहणार आहेस तू माझा. माझी अशी अवस्था पाहून तुला आनंद झाला असेल ना. पण का मात्र का माझ्याच वाट्याला असं दुःख का? असा कोणता अपराध घडला माझ्या हातून की त्याची एवढी शिक्षा देत आहेस तू मला? लहानपणीच मातोश्रींना माझ्यापासून दूर केलंस. आईची माया काय असते हे कळायच्या आतच तू तिला माझ्यापासून हिरावलंस. आणि पिताश्री त्यांना तर माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसायचा. पण कुणी वैराने त्यांचा सुद्धा खून केला. काही करावे काही सुचत नाही. महामंत्री सुद्धा कुठे गेले ते अजून आलेले नाही.
काही दगाफटका तर झाला नसेल ना? या या महामंत्री, मी आपलीच वाट पाहत आहे. तुम्ही आणि माझी वाट पाहणार नाही युवराज, कधीच नाही. ज्यावेळी शत्रूने आम्हाला चारी बाजूने घेरलं होतं, प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात आम्ही उभे होतो, त्यावेळी तुम्ही आम्हाला एकट्या चढून तिथून पळ काढला. नाही. धिक्कार असं तुमचा. नाही महामंत्री, स्वतःच्या काम वासनेच्या मोहाबाई तुम्ही माझ्या चारित्र्यावर जे काळिंबा फासण्याचे ठरवले होते ते मला अजिबात आवडले नव्हते आणि त्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला होता. युवराज, आम्ही सारं काही समजून चुकलो आहोत. जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे हौसमौज नाही करता येणार. महामंत्री, आपण हयात असेपर्यंत मला हौसमौज नाही करता येणार. नाही करता येणार हौसमौज, कारण हे साम्राज्य, हे राज्य आमचं आहे. महामंत्री, काय चालवलं आहेत आपण? पिताश्रींच्या पाठीमागे असा जीव घेणं आघात करणे तुमच्यासारख्या इमानी मंत्र्याला शोभण्यासारखं नाही. इमानी रान गेला आणि इमान राहिले, तोच मी इमानी. म्हणूनच म्हणतो आहे की हे राज्य, हे साम्राज्य आमच्या स्वाधीन करा. नाही महामंत्री, हे राज्यासन माझ्या पिताश्रींचे आहे, ते तुम्हाला सहजासहजी मिळू देणार नाही मी. युवराज, तुमच्या पित्याच्या आत्म्याला जर का वचनातून मुक्त करायचं असेल तर हे राज्य, हे साम्राज्य आमच्या स्वाधीन करून मोकळे व्हा. नाही महामंत्री, माझा प्राण गेला तरी त्याची मला मीच पुरा नाही. आणि पिताश्रींचे वचन, कोणते वचन? युवराज, महाराजांनी आम्हाला वचन दिले होते तुमच्या जन्माआधी, आणि तुमच्या जन्मानंतर महाराज ते वचन पूर्ण करू शकले नाही की हे राज्य आमचं आहे म्हणून. महामंत्री, माझ्या जन्मापूर्वी पिताश्रींनी तुम्हाला वचन दिले होते, हे सत्य आहे ना? होय, हे सत्य आहे. पण आज मी त्यांचा पुत्र असताना या राज सिंहासनाच्या वारस तुम्ही कसे? सिंहासनाचा वारस फक्त तुमच्या बापाच्या वचनावरून, आणि त्या वचनासाठी मी काय नाही केले. याच हाताने तुझ्या बापाचा खून केला आणि त्याचा आरोप त्या सरदार सागरवर टाकून. अरे नीच आणि विश्वासघातकी माणसा, तू इतका नीच असेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या पिताश्रींच्या रक्ताने न्हावून निघालेले हे राज सिंहासन हस्तगत करण्यासाठी हपापलेल्या घाडा, सुडाचा बदला सुडाने घेण्यासाठी हा राजकुमार तुम्हाला आव्हान करतो. तर मग बंद करून ठेवा. काय बोलू नको. राजा धनंजया, तू तर माझ्या मार्गातून कायमचाच बाजूला झालास. सरदार सागर तर या राज्यातून परारे आणि युवराज देखील माझा कैद आहे. आता पाहतो ज्या मायानगरचे राज्य आणि राज्य सिंहासन. सकाळी लवकर येतो म्हणून सांगून गेली, सॉरी अजून कशी नाही आली? शाबास, किती वाट पाहिली तुमची. इतका राग नसावाच लिहिला तिला. त्यांनी कसं सारं समजून घ्यायला हो की नाही विजय? काही नको माहिती समजूत काढायला. चांगली ओळखून आहे मी तुम्हाला. आता तर डोळ्यातून गंगा जमुना वाहणार असाच रंग दिसतोय. त्यावेळी आम्ही सशर्त माघार घेतो. विजयादेवी, असा तरी हसा भाऊ दिसावी या सुंदर चेहऱ्यावरती स्मित रेषा. काही नको माहिती समजूत काढायला. चांगली ओळखून आहे मी तुम्हाला. म्हणे एकदा तरी स्मित रेषा कशाला माहिती चेष्टा करायला. ठीक आहे, नका हसू, नका बोलू. आमच्यासारख्या भटक्या माणसांचं कोण ऐकणार आहे? बरं विजया, येतो आम्ही. आता खरंच तुम्हाला रागाला, पण मी थोडी ना जाऊ देणार आहे. माझ्या हृदय मंदिरात तुमच्याच्या दुसरं कुणालाही स्थान नाही. खरंच विजया, इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर? अगदी आई जगदंबेच्या पण. विजया, स्वप्नात येऊनिया, सात जन्माची देऊनिया, वैसलासी माझ्या अंतरी
कुमार या, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. सागर असा कोणता काम काढला? विजय कुमार, आपल्याला तर ठाऊकच आहे की मी माया नगरीतून फरार आहे आणि कुणाचा आरोप माझ्यावरती आहे. सागर राजवाड्यामध्ये सगळीकडे शांतता आहे, खून तुम्ही केलाच नाही ना, मग घाबरण्याचे कारण नाही. नाही विजय कुमार, जर का महाराजांच्या खऱ्या खुनाला शोधून काढलं नाही तर कुणाचा कलंक माझ्या माथी लागेल. म्हणूनच म्हणतो, महाराजांच्या खऱ्या खुनाला शोधून काढण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे. होय, आपण वेषांतर करून राजवाड्यामध्ये प्रवेश करूया. विजय कुमार, युक्ती फारच सुंदर आहे. चला आपण याच्यावरती विचार करूया. चला तर. युवराज, कित्येक दिवस झाले या कैद खाण्यामध्ये खितपत पडला आणि ते कल्पना नाही तुम्हाला. म्हणूनच म्हणतो आहे की हे राज्य माझ्या स्वाधीन करून मोकळे व्हा. नाही महामंत्री, माझा प्राण गेला तरी तुम्हाला शेवटपर्यंत उत्तर हेच मिळेल की रहस्य असून माझ्या पिताजींच्या हे तुम्हाला सहजासहजी मिळू देणार नाही मी. युवराज, तुम्ही आज माझ्या बंदिवासात आहात आणि या माझ्या बंदिवासात असताना तुम्हाला माझे शब्द मान्य करावे लागतील आणि येथे तुम्हाला वाचवायला कोणीच येणार नाही. अरे नीच कुणी माणसा, या भूतळावर सारेच काही तुझ्यासारखे दुष्ट कुणी कसाय नाही. कसोई माझ्यासारखा कुणी तुला शोधून देखील सापडणार नाही. याच हाताने तुझ्या बापाचा खून केला आणि तो खून पचवलाही. फक्त पचवलाच नाही तर त्याचा आरोप त्या सरदार सागरवर टाकून तो सरदार सागर या राज्यातून आज फरार आहे आणि आपल्या काळातून या राज्यात तो दाखवेच काय. काळे तोंड तर सागरचे नाही नीच माणसा, काळे तोंड तर तुझे आहे. काळातून माझा या काळ्या तोंडाच्या असणे राम करा. हे राज्य माझ्या स्वाधीन करून नाही, हे रहस्य असून माझ्या पिताश्रींच्या हे तुम्हाला मिळू देणार नाही. मिळत नाही ते आज्ञा महामंत्री. आरोप करायच्या अंगाच्या सोबड्या फोडून काढायला हव्यात. तरच हा बोलता होईल. चांबडा फुडून काढणार भाऊ घ्यायच्या आता. सेवक, बाहेर काहीतरी कोणासोरी बोलण्याचा आवाज येतो आहे. हा पाहून या कोण आणायचे. होईना बघून ये. बघून येतो. असं बघून ये. या 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 या. ए, काय काय काम काय? आम्ही पोट भरू मग काय? राजकारण करून आमचा उदाहरण मग हे धर्म आहे काय? चल चालाय चल. ठीक आहे. विचार आले. आधी तू सांग. हो भाई कोण आले गेलो भाई. या 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 या. मुद्रा सरकार, कोण आहात आपण? आम्ही पोट भरू आहोत. राजकारण करतो आणि आमचा उदरनिर्वाह करतो. हे कोण आहे? चम्मच चालू ही माझी बहीण आहे. आज गाणे करते ना. होय. ठीक आहे. अनाईराशी पुढे मग तरी आराम कोणाची भाषा बदलली तर मी काय बदलली. म्हणतो, मी काय म्हणतो नाचेल काय चालेल चालेल. उदरनच बघा. हा नाही वरपटून गाडी. काय म्हणतोस? लाज धरा पाहुणे आता जनाची मनाची पोटासाठी घास नेहमी परवा गुन्हा. काय म्हणतोस रे? पोटासाठी घास ते मी परवा कुणाची. दोन पटके खाल्लीस ना? गाणं माझं म्हटलं. अरे एखादं चांगलं म्हण, एखादी लावणी म्हण. गाणी म्हणू. हा लावणी म्हण ना. कशाला म्हणू, कशाला म्हणू तुम्हाला लाजते. राजसा तुझ्यासाठी लाजते. राजसा तुझ्यासाठी लाजते. लावणीच्या फुलावर मनमंदिरी भरला सागर. मनमन हे तुझ्यासाठी लावले सर्व
परंतु तुझ्या जीवन माझ्याची फिकीर कर. सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून मोकळा झालास. पण या समस्यांना फसवणं सोपं नाही. माझ्या हाती असलेली संशय तुझ्या काळजाचा ठाव घेण्यास आतुर झाले. संभाल. महाधुरंधर राजा, अरे स्वतःला या माया नगरीचा अधिपती म्हणून गेला. लाज वाटायला हवी तुला. पुण्या गोविंदाने नादवणारा प्रजापतीचा अमानुषपणे खून केला. त्याच्या रक्ताने रक्तरंजित झालेले हे राजशासन तुला सहजा कधी मिळालं वाटलं का? या सत्य सिंहासनावरती अरुण होण्याची व्यर्थाभिलाषा कशा करता? शक्तिहीन मनगटाचा गर्व करणारा भाग्यवंत राजा, अरे धिक्कार असतो तुझा. राम करा. याच शक्तीहीन मनगडाने हे सारा सुख माझ्या पायी चालून आलं आहे. आणि हे सुख तुझ्या नाशात काढून टाकणार आहे. राम करा. रक्ताची चटक असणारा वाघ शिखर समोर दिसतात. तुझ्यावर चढप करताशिवाय राहत नाही. जातीवंत शिराच्या तलवारीला नेहमीच रक्ताची चटक असते. तुझ्यासारख्या सैतानाच्या तलवारीला रक्ताचा स्पर्श होण्याऐवजी तिला गंजाला कितपत मागून पाडावं लागतं याची तुला काय कल्पना असणार? अरे आज या सत्य न्याय नीतीच्या भूमीवरती अखेर सत्याला जाग येत असून आज तुला शेवट होणार आहे. संभाळ. माझ्यामुळे आपल्याला नाहक फाशीची शिक्षा फरमावण्यात आली. विजय कुमार हे सरदार स्वागत शूर आहे. अखेर त्यांनी सत्याचे पाठ दिली. सत्याला दान आणले. आम्हाला निघायला हवं. नाही, तुम्हाला जाता येणार नाही. विजय कुमार या दोघांचा विवाह मी माझ्या धनंजय महाराजांच्या राजवाड्यातच करून देईन. ठीक आहे, चला तर.